पंतप्रधान सूर्यघर योजना जी आहे ती प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचावी, ग्रामीण भागामध्ये पोहोचावी यासाठी सरकार जे आहे ते आटोकाट प्रयत्न करत असतं. मात्र महावितरणचा जो काही प्रतिसाद आहे तो व्यवस्थित नाही आहे. अशा प्रकारची ओरड जी आहे ते वेंडर आणि एजन्सीज करत आहेत. सोलर सिस्टम बसवणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्या आक्रमक झालेल्या लातूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 200पेक्षा जास्त वेंडर आहेत ज्यांनी आता महावितरण प्रतिसाद देत नाही किंवा योग्य पद्धतीनं ही योजना जी आहे ती पुढे जावी यासाठी प्रयत्न करत नाही, अशा प्रकारची ओरड होते आहे. हे सगळे जे वेंडर आहेत आज महावितरणच्या कार्यालयावर पोहोचलेले आहेत आणि त्यांनी निदर्शने केलेली आहेत. त्याचबरोबर महावितरणचा जो काही वागणूक मिळते अधिकाऱ्यांची त्याचा निषेध केलेला आहे. मला सांगा काय मागणी आहे तुमची? आमची जी मागणी आहे की पूर्वी ऑटो अपग्रेडेशन लोडचं होतं ते परत पूर्वीसारखं करावं, कारण ह्याच्यामुळं ग्राहकांवर बराच अन्याय होत आहे. आणि जे जुने ग्राहकांनी जे सोलार सिस्टीम बसवलेले आहेत त्याच्या रीडिंग व्यवस्थित न गेल्यामुळं त्यांना अव्वाच्या सव्वा बिलं येत आहेत. आणि ते बिलं तपासल्यावर त्यांचे एक्सपोर्ट युनिट हे जास्त असताना किंवा त्याला बँकिंग युनिट असतानासुद्धा त्यांच्यावर ह्यांनी बिलं थोपवलेले आहेत. आणि TOD मीटर लावल्यामुळं ते ऑटो डिस्कनेक्ट होते. त्याच्यामुळं त्या ग्राहकांनाही समजत नाही आणि सोलारवाल्यांनाही समजत नाही की हे का दिलेले आहेत आणि महावितरणवाले उडवाउडवीचे उत्तर देतात. म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला समजा जर त्यांनी 1400 वॅट त्यांनी निर्मिती केलेली असेल आणि त्याचं जर 400 वॅटपर्यंत जर त्याचं खर्च म्हणजे झालेला असेल त्याचं वॅट, तर बिल किती येतं नेमकं? आता महावितरणचे जे नवीन नियम आहेत त्याच्यानुसार जर तुमचं 100 युनिट पर किलोवॅटनुसार एक्सपोर्ट होत असेल, त्याच्यावर जात असेल, तर जे एक्सेस युनिट त्याच्यावर एक्सपोर्ट होत आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये ते चार्ज करत आहेत. आता ह्याच्याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तर आम्हालाही एक्झॅक्टली उत्तर भेटत नाही आहे की ते कोणत्या बेसिसवर हे लोक चार्ज करत आहेत एक्सेस युनिटला. आज तुम्ही संपर्क केला महावितरणच्या कार्यालयामध्ये, अधिकाऱ्यांना काय उत्तर मिळालं? त्यांच्याकडून कोणतंही समाधानकारक उत्तर आम्हाला भेटलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं एवढं चाललं आहे की तुमचे जे आहेत मागण्या आहेत त्या आम्ही हेड ऑफिसला पाठवू, पण कोणतंही समाधानकारक उत्तर किंवा आमच्या प्रश्नाला त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणजे सबसिडी पण कमी होते आणि ग्राहकांची गोची होते. सबसिडी कमी होत नाही. 3 किलोवॅटपर्यंतच 78,000 रुपये सबसिडी आहे. त्याच्या पुढं तुम्ही 5 किलोवॅट बसवा, 7 किलोवॅट बसवा, त्याला सबसिडी नाही. आणि महावितरणनी मग सांगितलेलं आहे की सोलार हे सोलारचे व्यापारीसारखे काम करत आहेत आणि ग्राहकांवर अननेसेसरी मोठ्या सिस्टीम लावून बर्डन देत आहेत. आत्ता जसं माहितीने सांगितलं की 100 युनिट एक्सपोर्टसाठी धरलेले आहेत, पण आता वेळोवेळी जे सोलार पॅनलचे अपग्रेडेशन होत आहेत त्याच्यामुळे 1 किलोवॅटची सबसिडी 1 किलोवॅटची सोलार सिस्टीम ही जवळजवळ 5 ते 6 युनिट आता जनरेशन करते. म्हणजे 1 किलोवॅटला 150-180 युनिट जर तुमचं जनरेशन होत असेल तर ह्यांनी 100 एक्सपोर्ट कुठल्या हिशोबानं धरलं हे माहीत नाही. आता तर पूर्ण टेक्नॉलॉजी अपग्रेड होती आहे आणि ह्यांनी जुन्या सिस्टीमकडेच परत जात आहेत. म्हणजे सोलारची जी काही सिस्टम आहे की घरोघर आणखीन पोहोचलेली नाही, सुरुवात आहे आणि आताच महावितरण घाबरले. होय, निश्चितच घाबरलेलं आहे, कारण त्यांचे हे ट्रान्सफॉर्मर जे त्या एरियात लावलेले आहेत ते पूर्णपणे त्यांनी लावलेले नाही आहेत. अजून त्यांना ट्रान्सफॉर्मर वाढवणे गरजेचे आहेत. कारण पूर्वी तुम्ही बघत होता 2015-16ला आपल्याकडं व्होल्टेज लो येत होतं, पण आता सोलार सिस्टीम बसवल्यामुळं व्होल्टेज हे आपलं 240 ते 260 जात आहे. म्हणजे समाधानकारक मिळत आहे. आणि जर असंच जर पुढं राहिलं तर ह्यांना ट्रान्सफॉर्मर प्रत्येक ठिकाणी बसवणे गरजेचे आहे. पण हे ते न करता किंवा ग्रीडला, सेंट्रल ग्रीडला ही इलेक्ट्रिसिटी न पाठवता हे फक्त तुम्ही सोलार सिस्टीम बसवली आणि ती कमी आणि बाकीच्यांवर अन्याय होतो म्हणून हे त्याच्यातून पळवाट काढत आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचावी असा प्रयत्न जो आहे तो सरकारचा आहे. मात्र महावितरणकडे अशी कोणतीच व्यवस्था नाही आहे ज्यामुळं ही योजना पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उलटा अडथळा निर्माण करण्यामध्ये महावितरण पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.